तू विशाल सरांचा फोन का उचलत नाहीयेस? त्यांनी मला कॉल केला होता. काय कशाक? अगं ते सांगत होते की मोकल काकूंच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे त्या प्रभातचा फोन आला होता. त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे त्यांना. हे बघ, त्यांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलवलंय, भेटून घे त्यांना. बरं ठीक आहे. सरस्वती नक्कीच काहीतरी लपवतीये माझ्यापासून. सर, तुम्ही मला बोलवलत का? हो, या. काय झालं सर? काल रात्री सरस्वतीला कुठली इमर्जन्सी आली होती, काही माहिती आहे तुम्हाला? नाही सर, मला काहीच कल्पना नाहीये. काय झालं सर? काल रात्रभर सरस्वती हॉस्पिटलमध्येच होती, इमर्जन्सी आली होती म्हणून. काय झालंय सविताताई? तुम्हाला काही माहित असेल तर प्लीज मला सांगा. तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? नाही सर. हे बघा, कोणाच्या प्रेशर खाली येऊन जर तुम्ही खोटं बोलत असाल तर प्लीज तसं करू नका. सरस्वती सुद्धा खोटं बोलतीये माझ्याशी. काय झालंय प्लीज सांगा मला. हो सर, बाकी मला काही माहित नाहीये, पण काल सौदामिनी मॅडमनी सरस्वतीला बोलवलं होतं इमर्जन्सीमध्ये. काय? सौदामिनी मॅडमनी? हो सर. सर, may I come in? ये सरस्वती. ही दोघं अशी कित्याक बघतात माझ्याकडे? सविताताई, त्या बेड नंबर 5च्या पेशंटचे रिपोर्ट्स बघायला मी येतो नंतर. तोपर्यंत तुम्ही त्यांचा बीपी चेक करून ठेवा. ओके सर. ये बस. सर, तुम्ही असा कित्या बघतास? काल रात्री हॉस्पिटलमध्ये तू काय करत होतीस? आणि तुझे डोळे असे का दिसतात? झोप झाली नाहीये का? ता रवान द्या ना सर, ता इतका महत्वाचा नाही. तुम्ही मोकल काकूंच्या मुलांबद्दल काय सांगणार होता ता सांगा ना. हा, त्यांच्या मुलाचा म्हणजे प्रभातचा मला फोन आला होता. अचानक काय बोलायचं हे मला नाही सुचलं, म्हणून मी नंतर फोन करतो असं म्हणालो. सो आपल्याला त्याला रिटर्न कॉल करायला लागेल. सर, आपण त्यांच्या वांगडा खोटा बोलतोय खरा, पण आपण पैशांचा आमिष देऊन त्यांना हय बोलून घेतला आणि त्या मोकल काकूंका कळला ना तर त्यांना खूप वाईट वाटतो. आणि मग त्यांना मुलं भेटू केलेल्याचा आनंद पण नाही मिळणार. एवढा खटाटोप करून काय उपयोग सर? मग करू विचार यावर. जो बाबांजीही बोलू. पण आता मला सांग सरस्वती की सौदामिनी मॅडमनी इमर्जन्सी आहे म्हणून काल रात्री तुला हॉस्पिटलमध्ये का बोलवलं होतं? माका लक्षात इला आता. मोकल काकूंका एक गोष्ट देऊची मील आहे. हा प्रश्न ही कायम का टाळतीये? नक्कीच काहीतरी आहे. एवढासा जीव आहे पण मास किती. पण आता अशी जिरवली ना तिची की पुन्हा कधी या सौदामिनी दंडवतीच्या वाट्यालाच नाही येणार. पण कोकणातलं पाणी आहे.
इतक्या सहजासहजी ती हार नाही मानणार. मी घातलेली अट ती मान्य करेल. अरे विशाल, ये आत ये. अरे उभा कशाला आहेस? बस. बसायला नाही आलो इकडे. हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली आहे असं सांगून तुम्ही सरस्वतीला का बोलवून घेतलं होतं? ते तू तिलाच विचार ना, ती सांगेल तुला. तिला विचारलं मी, पण ती मला सांगत नाही. आणि म्हणून माझी इच्छा नसताना मला इथे यावं लागलं. का बोलवलं होतं तिला? हुशार आहे मुलगी. कुठे, कधी, कसं, काय बोलायचं आणि कुठे नाही बोलायचं हे चांगलंच कळतं हिला. आणि तसंही स्वतःची इज्जत कशाला घालवून गेल ना ती. मी इथे तुमचं तोंड बघायला आलेलो नाहीये. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तिला का बोलवलं होतं? माइंड युअर लँग्वेज विशाल. आई म्हणून नाही, पण ज्या हॉस्पिटलमध्ये तू काम करतोस त्याची ओनर आहे मी. तेवढा तरी रिस्पेक्ट ठेव. रिस्पेक्ट? रिस्पेक्ट हा मागून मिळत नसतो, तो स्वतःच्या वागणुकीतून कमवायला लागतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तिला इथे का बोलवलं होतं? हा D&D मेडिकल कॉलेजची ओनर आणि मेडिकल स्टुडंटचा प्रश्न आहे. त्यामध्ये जॉब करणाऱ्या डॉक्टरला मध्ये पडायची काहीच गरज नाहीये. आणि जर तुला इतकं वाटतच असेल ना तर जा आणि तिला विचार. सरस्वतीला त्रास देणं हा जर का तुझा त्यामागचा हेतू असेल ना, तर माझ्यासारखा वाईट कोण नसेल. स्वतःच्या सख्ख्या आईसमोर परक्या मुलीची तरफदारी करतोयस आणि स्वतःच्या सख्ख्या आईला धमक्या देतोयस. तसं समज हवं तर. सरस्वतीला त्रास द्यायचा नाही. ती लोअर क्लास सरस्वती या सौदामिनीच्या मुलाला तिच्याच विरोधात भडकवतीये. आता तुझा हिशोब मी चुकता करणार. त्याचा सकट. बरं झालं तू आलीस, नाहीतर खूप एकटं एकटं वाटत होतं ग. आता जास्त दिवस तुमका हय नाही राहूचा. नाही वाटणार एकटा आता तुमका. मला सांग, घरात सगळं नीट आहे ना? ती हेतल आणि अंकिता दोघी मिळून तुला छळत नाहीत ना? नाही हो काकू, किती काळजी कराल. काय करू, तू माझी किती काळजी करतेस, मग मी तुझी काळजी करू नको? तुमची मुलं? ते आहेतच की, सारखी फोन करून चौकशा करत असतात. अगं आत्ताच मगाशीच फोन आला होता ना, मग ते आम्ही येऊ का, आम्ही येऊ का, म्हटलं नको, नका येऊ तुम्ही. काकू, तुमच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी असतील ना? नको ग, भूतकाळात गेलं की सगळं आठवेल आणि मग त्यांना मला बघावंसं वाटेल. नको, त्यापेक्षा ते राहू दे, आठवायला नको. असा कसा? आपण एखादा जुना पिक्चर परत बघितल्यावर किती भारी वाटता, आणि त्याहून जास्त भारी वाटता जेव्हा आपण ती स्टोरी दुसऱ्याक सांगतो. सांगा ना. हे असताना आमचं आयुष्य खूप सुखाचं होतं. ते गेले आणि सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. तरी पण मी खचले नाही. मी मुलांना शिकवलं, मोठं केलं. आमचा अमित खूप शांत होता. आमचा प्रभात तर खूप दंगेखोर, खूप मस्तीखोर, रोज भांडणं व्हायची त्यांची. अगदी आज त्याच्या आवडीची भाजी का केलीस ह्यावरून सुद्धा. मग रोज दोघांच्या वेगळ्या भाज्या करायच्या.
प्रभातनं तर एकदा रडून रडून गोंधळ घातला. का सांग? कित्या? अगं गुलाबाच्या झाडाला झेंडूचं फुल का नाही आलं असं विचारत होता. काय खरंच? हो ना. अगं ह्या सगळ्या गमती जमती आठवल्या की आपल्या हॉलच्या कपाटातला अल्बम काढून बसते मी. यांनी मला आपल्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त एक कॅमेरा गिफ्ट केला होता. या सगळ्या आठवणी त्या अल्बम मध्ये कैद करून ठेवल्यात मी. अरे वा, भारीच. बरं चला, मी येते. तुमका काय झालं तर तुम्ही माका फोन करून सांगा. हा, तू असं असं का बोलतेस? या तुझ्या घरमालकीण ना? पण तसं बघायला गेलं त्यांचं सख्ख कोणीच नाहीये ना, तू ना हे हॉस्पिटल. त्यांना इतका मोठा आजार, उपचारामध्ये काही झालंय ना तर? आओ म्हणजे तुमका एकटा वाटला तर फोन करून सांगा असं म्हणायचं होतं. ठीक आहे, करेन मी फोन. येत आहे. सिस्टर, पेशंटना पाठवा आतमध्ये. अरे पप्या, तू तू इथे डायरेक्ट काय करतोयस? डॉक्टर मग चक्कर येता. थांब, मी चेक करतो तुला. हा, माझी विचारांशी टक्कर झाली ना की मका चक्कर येता. मका चक्कर तू विचारही करतोस? हा, म्हणजे कधीतरी करते थोडं थोडं. आम चेक करतो. हा. श्वास घे, सोड. डोकं दुखतंय का? नाही. तुझे हार्टबीट्स का वाढलेत आता? माका टेन्शन येईल. कसलं कसलं? नाही ता सगळं जाऊ दे. डॉक्टर माका सांगा, पुढे झाला की नाही बोलना? ओ मेरे ढोलना, ओ मेरे ढोलना, डॉक्टर बोलना. आपल्याला चक्कर येत होती ना आता? काय चाललंय हे सगळं? होय काय, मी विसरले होते. पण डॉक्टर पुढे काय झाला? ओ मेरे ढोलना, डॉक्टर बोलना. ए चुप, काय झालंय ते सांग चुप. डॉक्टर माझं बीपी वाढलो असा. असली कामं करणार तर बीपी वाढणारच ना. मगे काय डॉक्टर तुका सांगतय, काल रात्री ना ऑनलाईन क्लासेस मध्ये गुरुजींनी काय शिकवल्यानी, मध्यरात्री पाळत कशी ठेवायची ह्या शिकवल्यानी. पण झाला काय, पहाटेचे 4 वाजले ना तरी ह्या लोकांची पार्टी काय संपत नाही होती. म्हणून माझं बीपी वाढलो. अरे लोकांनी वेळेवर झोपू नको, मग आम्ही आमची कामं कशी करायची? झाला. रात्री काय खातास? किती वाजता झोपतास? घे बाय माझे, मी तरी कोणाक विचारतय? तुझी ड्युटी तर रात्रीची असता ना. पावभाजी, फ्राईड राईस, वडापाव, हा हे खाल्ल्याशिवाय तुझ्या घशाखाली घास जात नाही ना. आई शपथ, तुका कसं माहिती? गुरु तसा जेला. आता बरं वाटतंय का तुला? हा, बरं वाटतं. डॉक्टर काय माझी बहीण आसपास असली ना की मी बरोच असते हो. अच्छा, काही टेस्ट आहेत मी तुला सांगतो, त्या करून घे आणि रिपोर्ट्स मला दाखव. हा डॉक्टर, त्या रिपोर्टचा रावण देऊ. माका सांगा पुढे काय बोलणं होणार आहे की नाही? झालाच परत सुरू. निघ, तू निघायचून बस झाला तुझा. जा. अगं सरस्वती, त्याला बरं नाहीये, त्याला मी रिपोर्ट्स काढायला सांगितलेत आता. तू काय? तो बरा असा आहे आता, ते का काय झालेलं नाही. तू निघतास का आता? मी हा, जाते जाते आता जातय. परत येणार आहे रिपोर्ट घेऊन दाखवूक, तेव्हा बघतय. तुझं तर निघ, निघ लवकर. ओ मेरे ढोलना, कधीतरी बोलना. मी सौदामिनी मॅडमशी बोललोय. त्या मला काही सांगत नाहीये, तू मला काही सांगत नाहीस. पण म्हणून सत्य तर बदलणार नाही ना, आणि हे तुला चांगलंच माहिती.
पण एक गोष्ट सरस्वती, जर का त्या बाईनी तुला त्रास दिला तर मी तिला सोडणार नाही. सर अहो असं तुम्ही किती बोलतास? बरोबर बोलतोय, कारण तुला कुठलाही त्रास झालेला मी नाही पाहू शकत. सरस्वती, माझं तुझ्यावरती डॉक्टर आता आपल्या मोकल काकूंच्या मुलाला म्हणजे प्रभातला फोन करायचा आहे ना. बाबा येले की मग आपण करूया. बाबा येतच असतील, आपण जाऊया काय? ठीक आहे, चल. मी आय कम इन? अजून किती आत येणार आहेस? नाही मी ते काय काम होतं? बसलं तर चालेल ना? आधीच विचारलेलं बरं. बस. काय काम होतं? वायफळ गप्पा मारायच्या असतील तर माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही खरंच इतक्या बिझी आहात की काही करू शकत नाही म्हणून बिझी असल्याचं दाखवताय? मला कोणाला काहीही दाखवायची गरज नाही. स्पष्ट बोल. ठीक आहे, स्पष्टच बोलते. तुम्ही अजून काहीच करत नाही आहात. नाही, मला वाटलंच होतं तुमच्याकडून काही होणार नाही. इतके दिवस झाले तरी तुम्ही त्या बयोला अजून काही इथून हाकलवून दिलेलं नाही. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या हो मॅडम. पण आता दुष्यंत आल्यावरच काय ते होईल. काय बोललीस? नाही म्हणजे दुष्यंत सर आल्यावरच काहीतरी करतील असं म्हटलं मी. हे बघ जरा, काहीही बोलण्याच्या आधी जरा विचार कर. हे बघ, हे काय? हे तर तिच्यासाठी काहीच नाहीये. ही तिची रोजची कामं आहेत. अहो गावचं पाणी येते, मोलकर्णीचं रक्त आहे. तिचीच कामं तिला सांगून काय एवढा मोठा तीर मारलाय तुम्ही मॅडम? ह्याच्यापेक्षा भयानक काहीतरी केलं पाहिजे. हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर खूप भयंकर आहे. ते सगळं ठीक आहे, पण तिची नेहमीचीच कामं सांगून कुठला एवढा मोठा बदला घेणार आहात तुम्ही? गावची मुलगी आहे ती. तुमच्या या फालतू कारस्थानाने तिच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. यापेक्षा भयंकर काहीतरी करायला हवंय. तुला भयंकर काहीतरी पाहायचंय ना? आता बघ मी काय करते. हे थोबाड घ्यायचं आणि निघायचं, आणि सारखं सारखं इथे यायचं नाही. ठीक आहे, निघते मी. मी जातेय, पण ती बयो जर तुम्हाला डोईजड झाली तर मला सांगू नका. मी वॉर्न केलं नव्हतं म्हणून. मम्मा 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 कुठल्या कुठल्या पंगरीत आहेस? अगं तू इथे काय करतेस? तू घरी सांगितलंही नाहीस की तू आज येणार आहेस. काय? अगं हो, अचानक ठरलं. सौदामिनी मॅडम कडे काम होतं जरा. सौदामिनी मॅडम कडे काय काम होतं? होतं एक काम. बरं मला सांग, ती कार्टी कुठे आहे? मला नाही माहित. इरा, अगं तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय? सौदामिनी दिसते तशी नाही आहे. मा चॅप्टर बाई आहे. काल रात्री तिने त्या कार्टीला मस्त अद्दल घडवली आहे. काय काय केलं तिने? काल रात्री त्या एकटीला अख्खं हॉस्पिटल साफ करायला लावलं. त्यात काय नवीन? ती आपल्या घरी पण करते ते.
अगं पण ऍटलिस्ट तिने तिला त्रास तर द्यायला सुरुवात केली. हा चांगलंय हे, म्हणजे त्रास झालाच पाहिजे तिला. शी डिझर्व्स इट. तिला तिची लायकी जेवढी दाखवून देऊ ना तेवढं बेटर. त्या सौदामिनीच्या डोक्यात एक पिल्लू तर सोडलंय मी. पिल्लू तू बघ आता, ती तिचं जिणं कसं हराम करते ना ते तू बघच. परफेक्ट. असंच झालं पाहिजे. स्टेप बाय स्टेप ना तिचा त्रास असाच वाढला पाहिजे. खूप त्रास दिलाय ना तिने आपल्याला. नाव शील पे बॅक. विशाल, केला होतास प्रभातला फोन? नाही सर, तुमचीच वाट बघत होतो. सर मग हे आत्ता करा ना. सरस्वती, ऍक्च्युली मला खूप चुकीचं वाटतंय हे सगळं. म्हणजे अमितशी ऑलरेडी आपण खोटं बोललोय. आता प्रभातला फोन लावून त्याला हे सगळं सांगायचं म्हटल्यानंतर पुन्हा खोटं बोलायला लागेल. सो मला जरा ते अवघड वाटतंय. भयो, भारती काय म्हणायच्या? हा सर, कुणाचा चांगला होणार असत ना तर मग त्या खोटा ना वाईट नसता. सर, आपल्या खोटं बोलण्याने जर मोकल काकूंचा कायमचा भला होणार असत तर मग हे काय प्रॉब्लेम आहे ना. आपला हेतू चांगला आहे ना. मग तुम्ही करा फोन. बरं ठीक आहे, मी लावतो फोन. हॅलो. हॅलो, प्रभात ना? हाय, मी डॉक्टर विशाल. ऍक्च्युली मगाशी जेव्हा तुम्ही मला फोन केलात तेव्हा मी जरा बिझी होतो, गडबडीत होतो आणि आय एम सॉरी, कॉल बॅक करायला थोडा वेळ लागला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. पण तुम्ही जे अमितला जमिनीबद्दल सांगितलं ते खरं आहे ना? हो हो, 100% खरं आहे. पण काय आहे की हा सगळा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोघांना भारतात यावं लागेल. काय या सगळ्या लिगॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर का आलात तर बरं होईल. नाहीतर मग मोकल काकू ती सगळी प्रॉपर्टी अनाथाश्रमाला द्यायचा विचार करा. नाही नाही, आम्ही येतोय ना. ॲज अर्ली ॲज पॉसिबल आम्ही पोहोचतो. ठीक आहे, या. बाकी सगळं तुम्ही इथे आल्यानंतर आपण सविस्तरपणे बोलू. बाय. येतोय. व्हेरी गुड. बरोबर ना आता. अरे दादा, मला जरा तुमच्याकडे काम. हा बोला. मला सांगा की आपल्या हॉस्पिटलमध्ये सरस्वती भारती आहे ना, ती काल रात्री हॉस्पिटलला आली होती का? ती मालवणची पोर ना, माझी येता जाता रोज चौकशी करते ती. हा हा, तीच. हो, ती आली होती काल. कशासाठी आली होती सांगाल का? ते काय माहिती नाही, पण दंडवते मॅडमनी बोलवलं बोलली. बरं, पण काही खास कामासाठी आली होती का? ते काय नाही बोलली, पण मी तिला CCTV मध्ये बघितलं होतं. ती रात्री अख्ख्या हॉस्पिटलचा कचरा काढत होती, सगळं क्लिनिंगचं काम करत होती, तेही न थांबता. खूप थकली होती बिचारी. हो, एकटीने एवढं मोठं हॉस्पिटल साफ करणं म्हणजे काय खायचं काम आहे का? म्हणजे तिच्यासोबत कोणीच नव्हतं? नाही, रात्री नाईट ड्युटीचा क्लिनिंग स्टाफच आला नव्हता. अचानक सगळेच कसे काय घरी राहिले काय कळलं नाही. आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या ड्युटीमध्ये असं कधीच झालं नव्हतं. अच्छा, म्हणजे हे पूर्णपणे प्लॅन करून केलेलं आहे. तर सौदामिनी मॅडमनी क्लिनिंग स्टाफला बयोला त्रास देण्यासाठीच सुट्टी दिली होती. तर काय निर्दयी बाई आहे ही. अच्छा, ती काल काय काय करत होती जरा सांगाल का? काय सांगू मी, मलाच खूप वाईट वाटत होतं. तिला बिचारीला सगळे वॉर्ड्स, टॉयलेट, पॅसेज, जिने सगळं साफ करायला लावलं नॉन स्टॉप. पण सिस्टर, ती तर डॉक्टरकीचा कोर्स करते ना, मग हे काम का करत होती ती? काय करणार, असतं एकेकाचं नशीब. विचार. पण तुम्ही हे कोणालाही सांगू नका. हा, नाही नाही, नाही सांग. थँक्स. येते मी.
मोकल काकू, म्हाका नाही माहिती आई होणं नेमकं काय असतं आता, पण माझ्या आईच्या डोळ्यात बघून नेहमी मी ता वाचलाय. जेव्हा जेव्हा आईचं बाळ तिच्या जवळ असतं तेव्हा ती आई कशी असतं, आणि जेव्हा तेच बाळ मोठं होऊन निघून जातं तेव्हा त्या माऊलीची काय अवस्था होतात तर मी समजू शकते. जीवातनं प्राण निघून गेल्यासारखं वाटत असत. काय गये हा, आज काय नवीन छानपणा चाललाय तुझा? आणि काय ग, तू मोकल काकूंच्या पर्सनल गोष्टींना का हात लावते? नाही, आता कुठे गेले हिचे एथिक्स? एथिक्स असतात का अशा लोकांना? काही नाही अंकिता, ची नेहमीची सवय आहे दुसऱ्यांच्या गोष्टी स्वतःच्या नावावर करायच्या आणि मग मिरवत बसायचं. काय ग, आता काय चोरतेस? इरा, काय बोलतास? मका तसल्या सवय नाही आहेत. हो का? मग आता घरातल्या गोष्टी चोरत नाहीयेस तर मुलांसोबत बाहेर फिरतेस आणि त्यांना लुबाडतेस का? या काय बोलतास तू इरा? काय बोलते म्हणजे? खरं तेच बोलते. मला तुझ्याबद्दल सगळं माहिती झालंय. तुझे सगळे धंदे माहित आहेत मला. इरा, तोंड सांभाळून बोला. का का तोंड सांभाळून बोलू मी? आत्ताच बघ ना, समोरच पुरावा आहे. मोकल काकू घरी नाहीयेत म्हणून त्यांच्या गोष्टी चोरायचा प्लॅन होता ना तुझा? होय गो, खूप काय चोरलाय मी. तू एक काम कर, उद्या पोलीस स्टेशनात जा आणि त्यांना सगळं सांग. मी चोरी करतय, माझी कंप्लेंट नोंदव. हा, ठीक आहे? ह्याच फाईल आहेत ना सर? अजून काही हवंय का तुम्हाला? मी निघू सर आता, उशीर होतो. नाही, एक मिनिट. मी फक्त हे सामान आणायला तुम्हाला इथे नाही बोलवलंय. माझं आणखीन एक काम आहे तुमच्याकडे. काय काम होतं सर? सौदामिनी मॅडमनी सरस्वतीला कुठली इमर्जन्सी आली असं सांगून हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं. हे बघा सविताताई, मला हे प्रकरण खूप वेगळं वाटतंय. त्यामुळे प्लीज तुम्हाला जर का काही माहीत असेल तर मला सांगा, घाबरू नका प्लीज. हे बघा सविताताई, सरस्वती खूप साधी मुलगी. अहो, तिला छक्के पंजे कळत नाही. आणि आत्ता जर का आपण शांत बसलो ना तर तिचा त्रास अजून वाढेल. सो प्लीज मला सांगा. तुम्ही नका घाबरू, मी आहे ना. मला सांगा. सर, ते सौदामिनी मॅडमनी सरस्वतीला अख्ख्या हॉस्पिटलची साफसफाई करायला बोलवलं होतं. काय? हो सर, मला वॉचमननी सांगितलं की सरस्वतीला सगळे कॉरिडॉर्स, स्टेअरकेस, वॉर्ड्स, टॉयलेट्स सगळं साफ करायला लागलं रात्रीला एकटीला. ते पण क्लिनिंग स्टाफला मुद्दामून सुट्टी देऊन. सर, मी निघू, मला उशीर होतोय सर. हां, तुम्ही या. आणि हो, डोंट वरी, तुमचं नाव नाही येणार. शेवटी आपल्या खऱ्या लायकीवरती आलीच ही बाई. मला मनस्ताप देत होती तोपर्यंत ठीक आहे, पण आता ती सरस्वतीला त्रास द्यायला लागली आणि ही तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. सौदामिनी दंडवते, आता मी तुला नाही सोडणार. आता आपला काय तो हिशोब समोरासमोरच होईल. माइंड इट. सविता मावशीचा फोन एवढ्या रात्री? हॅलो हॅलो सरस्वती, सॉरी. मावशी, अहो काय झालंय? काल हॉस्पिटलमध्ये काय केलंयस तू ते सगळं कळलंय मला. हो,
अगं पण तू हे सगळं का करत होतीस? तुमका कोणी काय बोलला काय? मला हॉस्पिटलच्या वॉचमनने सांगितलंय सगळं. तुला तिथे काय काय करावं लागलंय. पण मावशी सॉरी कशासाठी? सरस्वती, मी काय झालंय मावशी? अगं मला ते सगळं विशाल सरांना सांगावं लागलं. काय? अगं मी सांगणार नव्हते पण त्यांनी मला फोर्स. नाही ठीक आहे ठीक आहे. बाय. हां. अरे देवा, ह्या काय होऊन बसला? आता विशाल सर या विषय खूप मोठा करतले. त्यांना उद्या भेटून थांबूक लागतला.